इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी एक महत्त्वाचं आणि मोठं भाकीत केलं। 2024च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील असं महत्त्वाचं विधान शरद पवार यांनी केलं। काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असंही त्यांनी म्हटलं। काँग्रेस आणि आमच्यामध्ये फरक नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत आणि उद्धव ठाकरेंची विचारसरणी देखील आमच्या सारखीच असल्याचं महत्त्वाचं आणि मोठं विधान शरद पवारांनी केलं। पवार साहेब तो मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावत बसताय। त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करतायत। तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान भांगड्या भरल्यात, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालतात। त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे। त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला आपण औपचारिकता बाकी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा, तर ते काही नवल नाही। यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले। त्यामुळे त्यांनी हा संकेत दिलाय की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही। त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन। साऊथ मध्ये राज्य पातळीवरचे पक्ष, राज्यापुरते मर्यादित पक्ष जास्त स्ट्रॉंग आहे। तुम्ही तेलंगणा घ्या, आंध्र प्रदेश घ्या, तामिळनाडू घ्या, याच तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, इव्हन बेंगलोरमध्ये देखील काही राज्य स्तरावरचे पक्ष तसे स्ट्रॉंग होते, अशी परिस्थिती आहे। शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहेत आणि गांधी विचार हा कोणीही पुसू शकत नाही, संपवू शकत नाही। असे काही अवकाळी पावसासारखे पक्ष येतात, सत्तेत येतात। काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आत्ता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे। येतो, नाला भरून जातो, नद्या भरून जातात आणि शेती आणि जनमानसाला उद्ध्वस्त करून जातात। अशा प्रकारे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या पार्टीची पक्षाची स्थिती आहे। बघा, त्यांनी कुठल्या पक्षात विलीन व्हावं हा त्यांचा पक्ष आहे। मुळातच ते काँग्रेसचे नेते होते। आम्ही सर्व आम्हाला अनेक लोक म्हणतात की तुम्ही पक्ष बदलले। पक्ष कुठे बदललेला आहे? काँग्रेसचे दोन भाग झाले, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी झाले आणि काँग्रेस झाली। त्याला मी स्वतः राष्ट्रवादीकडे राहणं प्रेफर केलं, कारण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले बहुसंख्य लोक काम करत होते। मला वाटतं असं स्वतःवरून स्वर्ग गाठायची काही गरज नाही आणि तो कुणीही गाठू नये। सन्माननीय पवार साहेब ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला त्या बोलण्याचे अर्थ हे भल्यांना लागत नाही आणि ते जेव्हा पूर्वेकडे बघून बोलतात त्यावेळेला त्यांना पश्चिमेकडे काहीतरी सुचवायचं असतं। हे एव्हाना हा महाराष्ट्रातल्या आणि सुजाण जनतेला माहिती आहे। त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आपल्या सोयीनुसार अर्थ जर कुणी काढणार असेल तर त्याला काही अर्थ नाही। त्यांच्या आधी चर्चा झाली होती का नाही, त्यांचं काय चाललेलं आहे ते त्यांनाच विचारलं पाहिजे। मी कसं त्यांना सांगणार? त्यांनी जी मुलाखती छापून आलेल्या त्यावर मी सांगतो की त्यांनी भावना ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्याच्याशी मी सहमत आहे, पण निश्चित काय होईल ते 4 तारखेच्या निकालावर अवलंबून आहे। शरद पवार साहेबांसमोर पर्याय काय? त्यांनाही माहिती आहे सुप्रिया सुळे निवडणूक पराभूत होणार आहे आणि महाविकास आघाडीमधले जे तीनही पक्ष आहे आणि त्यांचे बाकी लोक समर्थन करणारे तुम्हाला 4 जूनला परास्त झालेले दिसतील, निराश झालेले दिसतील। आणि पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं ना, या राज्यातले 2 पक्ष संपणार आहे, त्याच्यात काँग्रेसने सांगितलं आणि त्यामुळे मला काही वेगळं सांगायची गरज नाही। पृथ्वीराज चव्हाणांनी जे म्हटलं याचाच सिग्नल असा होता की 2 पक्ष पराभूत होणार, 2 पक्ष मिटणार आणि मग पर्याय काय उरतो? पर्याय हा उरतो की कुठेतरी मर्ज करावं लागणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।